मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी गप्पा गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भरारी लय 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 भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी अर लई झकास दिसायला खास आहेत वंडरफुल लई झकास दिसायला खास आहेत वंडरफुल अहो भाऊजी तुमचं नावच पॉवरफुल अहो भाऊजी तुमचं नावच पॉवरफुल असा कुठंच पाहिला नाही र रान लईच हो हाय फाय र सगळे तुमचंच गुणगान गाय र तुमचा जलवा जिथं तिथं हाय र असा कुठंच पाहिला नाही र रान लईच हो हाय फाय र सगळे तुमचंच गुणगान गाय र एक कडक एंट्री बघून झाल्या सगळ्यांच्या पत्त्या गुल अहो भाऊजी तुमचं नावच पॉवरफुल अहो भाऊजी तुमचं नावच पॉवरफुल तुम्ही हाय व दोस्तीचा राजा नुसता होतो या गाजा वाजा किती सांगाव तुमचा महिमा लई आवडता आहे माझा तुम्ही हाय व दोस्तीचा राजा नुसता होतो या गाजा वाजा किती सांगाव तुमचा महिमा लई आवडता आहे माझा एक डॅशिंग नजर वाघाचं जिगर कुणीच देत नाही हुल डॅशिंग नजर वाघाचं जिगर कुणीच देत नाही हुल अहो भाऊजी तुमचं नावच पॉवरफुल अहो भाऊजी तुमचं नावच पॉवरफुल राणी मानाचं जबर थाट नाही वागण्यात तुमच्या खोट क्रांती नाना सांगतात थेट तुमचा रुबाब लय भन्नाट राणी मानाचं जबर थाट नाही वागण्यात तुमच्या खोट क्रांती नाना सांगतात थेट तुमचा रुबाब लय भन्नाट कुणी बी येऊ द्या शब्दावर तुमच्या होतो या जाग्यावर फुल कुणी बी येऊ द्या शब्दावर तुमच्या होतो या जाग्यावर फुल अहो भाऊजी तुमचं नावच पॉवरफुल अहो भाऊजी अहो तुमचं नावच पॉवरफुल
लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी लय भारी लय भारी न्यू होम ओम साईराम. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. बघूयात कोण जिंकते आजची मानाची पैठणी आणि कोणाला म्हणते साडी आणि टू व्हीलर गाडी. नमस्कार माऊली, नाव तुमचं? अश्विनी गवारी. अश्विनी गवारे. आणि त्यांचं नाव? सागर गवारी. सागर गवारे. आणि तुमचं सगळं मिळून नाव? अश्विनी सागर गवारी. या पुढं. ओके, टाळ्या एकदा वहिनीसाठी टाळ्या वाजवू, म्हणजे छान वाटेल त्यांना. पण टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून. बया बिचारीला चेहरा असा केला की लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले. सगळ्यांना उखाणा आला पाहिजे. महादेवाच्या पिंडीला म्हटलं की 1000 रुपयाचा दंड आहे. तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल. जी बोला. गहू तांदळाने भरले सूप. गहू तांदळाने भरले सूप. दळायला घेऊन जायचं. गहू तांदळाने भरले सूप. गहू तांदळाने भरले सूप. सागररावांचा स्वभाव भारी आहे खूप. या, काय नाव तुमचं? जयश्री रामेश्वरी अमगर. बर, मग पुढे? शाळेमध्ये असताना शिकले इंग्रजी बालभारती गणिताचे आकार. शाळेमध्ये असताना शिकले इंग्रजी बालभारती गणिताचे आकार. रामेश्वररावांना रोजच म्हणायला लागतं, बाई काय हा प्रकार. बिचारी भारी आहे बरं, तयारी ना आहे सगळी. या, काय नाव तुमचं? नंदिनी अविनाश शिंदे. काय काय काय? नंदिनी अविनाश शिंदे. बर, पुढे? काय पुढे? ओ ला ला. वोडाफोन आणि एअरटेल पेक्षा भारी आहे जिओचं सिम. वोडाफोन आणि एअरटेल पेक्षा भारी आहे जिओचं सिम. अविनाश शिंदे आणि नंदिनी शिंदे कडून सर्वांना मानाचा जय भीम. हो, या. कधी झालंय तुमचं? 10 वर्ष झालं. 10च्या पुढे गेलंय ना. आतलं नाही वाटत बघितल्यावर तुम्हाला. हा ना, जुनं मॉडेल वाटतं. बिचारी 10च्या आतली नाही वाटत आहे. असू द्या, चला घेऊ सांभाळून. हा, अंजली अंकुलतगे. अंजली तुम दिल की. India is my country. All Indians are my brother. Only one Ankush is my brother. छोट्या बहिणी बरे? तसं नाही हो, बिचारी छोटी आहे ती. हा, काय नाव तुमचं माऊली? पूजा प्रवीण शेळके. बर, पुढं? नदीच्या काठी हिरवे हिरवे झाड. नदीच्या काठी हिरवे हिरवे झाड. प्रवीणरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. वहिनी, नेमकं माझा प्रॉब्लेम आहे का तुम्ही छोट्या आहे हा प्रॉब्लेम आहे? हा का? हिरवे हिरवे झाड नदीच्या काठी. काय वहिनीकडे हा कलर टीव्ही कुणाचा आहे? मम्मी, हुडकायची स्पर्धा नाहीये. जी आहे तीच घ्यावी लागते. हे कुणाचा कलर टीव्ही आहे? ते बघा, अख्ख्या जत्रेत फिरून यायला लागले. वहिनी तुमचं आहे का? बाई, माझा आहे मला तरी. ते का झाडाला लागलं होतं का? बिचारी त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं. हो, हा जी. पूजा वहिनी तिकडं बघा, बोला. नदीच्या काठी चंदनाची वाटी. हा, टिंबांचं नाव. नदीच्या काठी चंदनाची वाटी. प्रवीणरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. हा, आणि मग झाड लावलं होतं. बिचाऱ्यानं झाड सोडून माझीच वाटी उचलून घेतली. या, काय नाव आहे माऊली तुमचं? माझं नाव अनिता निकम. तुमचं नाव अनिता निकम. माझं नाव क्रांती नाना मळेगावकर. ज्यांनी कार्यक्रम ठेवला ते आदित्यराजे गुंडरे. हा, तुम्ही का पोलीस भरतीला? परेड सावधान. कोण पोझिशन मध्ये उभा आहे? हा, पुढं. हा,
नाही वट पौर्णिमा काय नेमकं ठरवा कशाचा धागा कशाचं काय म्हणले नाही वट सावित्रीचा धागा नाही संक्रांतीचा खण आदित्य राजेंचा वाढदिवस हा पण खूप मोठा सण. खरंच अशी प्रेम करणारी मंडळी म्हणूनच आदित्य राजांनी खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवला. दूध सी सफेदी अश्विनी गजानन फिटे. अश्विनी गजानन फिटे. पुढे राजमहल बांधायला कारागीर होते कुशल. वहिनी याच्यापेक्षा जर तुम्ही रायगड बांधायला कारागीर होते कुशल म्हणलं तर आणखीन भारी वाटेल. बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड महाराष्ट्रात भारी आहे, ताजमहल तिकडं भारी असेल. हा रायगड बांधायला कारागीर होते कुशल. गजानन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी स्पेशल. 350 वर्षापूर्वी जर राजे जन्माला आले नसते तर अंगणात तुळस राहिली नसती, मंदिरावर कळस राहिला नसता, माता माऊलींच्या डोळीवर पदर राहिला नसता, स्त्रियांबद्दल आदर राहिला नसता. म्हणून राजांचा रायगड कधी पण ताजमहल पेक्षा 100 नाही लाख पटीनं भारी आहे. म्हणून राजांचं नाव घ्यायचं, राजांच्या रायगडाचं नाव घ्यायचं, कारण की आपण महाराष्ट्रात राहणारी मंडळी आहोत. जी कुछ ना कहो. दुर्गा गोविंद काळे. दुर्गा हृदयाच्या निरंजनी प्रीतीची फुलवार. गोविंदचं नाव घेते होमविष्णू कार्यक्रमाला. आता लवकर करा सुरुवात. हॅलो, जय श्री गणेश गडदे. तुम्ही इथं जेवण आहे म्हणून जेवण नाही आले का? मोठ्यानं बोला ना. हा जय श्री गणेश गडदे. बर पुढं. नाव घ्या नावात काय विशेष. गणेश माझे मिस्टर मी त्यांची मिशेष. हा हे सगळं विषय. या तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहे? अंगणवाडी बचत गट. मग तुम्हाला माहिती आहे का, साडीचा पदर जर या बाजूने इथं खावलेला असेल ना, अंगणवाडी बचत गट शाळेच्या मॅडम, साडीचा पदर इथून इकडच्या बाजूला असेल, ग्रामपंचायत सदस्य नगरपालिका सदस्य इकडच्या तिकडच्या मेंबर, साडीचा पदर डायरेक्ट कमरेला असेल तर भांडकुदळे वैरी काढू नका. बघितलंय मी. तिने बिचारे उपसायला लागली तलवार काढण्यासारखी. या इकडं हा माझा अभ्यास आहे. जी बोला. ते टीव्ही कोणाचा आहे? आणि त्यांचा दोघांचा मिळून. पुढं ज्योतिराम नागरगोजी. पुढे पुढे द्या 2-4 शिव्या मला. बिचारी म्हणते पुढं काय आता. हा पुढे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज सत्कर. भगवानचं रक्त आणि रामरावांचं नाव घेते माऊली महाराजांचे भक्त. खूप सुंदर. या. वहिनी तुम्हाला बघून तर असं वाटलं चष्मा बघून वहिनीचा. नमस्कार. संध्याकाळच्या 8 वाजल्या. तुम्ही पाहताय आजच्या ठळक बातम्या. वर बघा ना, ते मोठा चष्मा आहे हो. बातम्या वाचणारा तो चष्मा मोठा असतो. काय नाव आहे? प्रतीक्षा गणेश लुटे. बर कुठं आला? इथलेच आहेत. इथले इथं का खाली गुंतल घेतलाय का? तिथले म्हणजे कुठले? केळगाव. केळगाव. पुढे नवरू. घराबाहेर वृंदावनात तुळस. गणेशरावांचं नाव गेला कसला आला आळस. तुम्हाला आळस नाही दिसते तुमच्याकडे बघितल्यावर. वहिनी किती वाजले? तुम्ही कट टू कट टाइम सांगा बरं. मोबाईल लाईटच होते. ह्यात 12:36 दाखवायला लागले. म्हणून विचारलं किती वाजता सांगा. हा पुढं कल्पना शिवाजी रोडे. बर पुढे काय करता आपण? तुम्ही घरी असता, आम्ही पत्र्यावर असतो. आता काहीतरी काम धंदा करत असतील ना घरी, म्हणजे काय करता का काय? हाऊस वाईफ. आम्ही हाऊस मिस्टर. हा नाव घ्या नाव काय घ्यायचं. नवरोबाला शेवटी आवाज म्हणायचं. कोण म्हणलं?
सोन्याचे पप्पा, गुड्डीचे पप्पा का गुड्डी म्याव म्हणता का? बर ते काय मग काहो म्हणतात का? या. जी अनिता अक्षय दौंडकर. अनिता अक्षय दौंडकर. बर पुढे उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली. अक्षय रावांना जन्म देणारी धन्य ती मावळ. तुम्ही कुठनं आलं? आळंदी. आळंदी. काय करता तुम्ही? इंजिनियर. वाटलंच मला हा पुढं प्रियंका श्रीनिवास पितळे. प्रियंका श्रीनिवास पितळे. बर ते लोखंडे ते जर्मनी. खरंच लोखंडे. हा. आटलीत बाटली, बाटलीत पाणी. आटलीत बाटली बाटलीत पाणी. हा तुम्ही कोणाची राणी? हा? मी श्रीनिवासची राणी. वा पण तुम्ही होते का कुठं माझ्या शोला कार्यक्रमाला? बरं हा काय नाव तुमचं? रोशनी अजय सोनवणे. रोशनी. बरं पुढे महादेवाला वाघ. महादेव. महादेव. बरं महादेव श्रावण महिना आलाय आता. बरं. या 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 जा 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 हा. महादेवाला बेलाची पाने टाकते वाकून अजय. टाकायचे नसतात वाहायचे असतात हो. टाकायला का गवत टाकायला मशीन हा बेलाचे डबल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सर्वांचे लाडके बिग बॉस फेम म्हणण्यापेक्षा हरिभक्त पारायण म्हणायला मला आवडेल. आता मी पुरुषोत्तम दादांचं आगमन झाले. रामकृष्ण हरी दादा एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज येऊ द्यात. महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं त्यांच्या कीर्तनानं आणि त्यांची जी खऱ्या अर्थानं मालिकेमध्ये बरेच व्हिडिओ आम्ही पाहिले. तर आज तुम्हाला साक्षात भेटण्याचा योग आला. मनापासून धन्यवाद. स्वागत. प्रदेश प्रतिनिधी डी भोसले साहेबांचे मनापासून स्वागत. हा बिचारी दादा अर्धा तास झाले एकच म्हणाली होती. पहिली म्हणणे महादेवाच्या पिंडीला बेल टाकते टाकायचं नसते व्हायचे असते. या हा महादेवाले बेलाची पानं महादेवाला बेलाची मान. हा पुन्हा गणपतीला बेला हे ठीक आहे ना. तुमचं नाव काय म्हणले? रोशनी. रोशनी. आणि त्यांचं? अजय. आणि आडनाव? सोनली. मारती. तुमचं नाव मारती आहे त्यांच्या. हा. आणि तुमचं? रोशनी. आणि सोनवणे कोणाचं आहे? सरनेम आहे. हा आणि यांचं नाव काय? हा अजय. हा आता काय बेलाचं? हा बर. महादेवाला बेलाची पानं टाकते वाकून अजय रावांचं नाव घेते तुमचा मान. तरी नशीब राग मान कापून म्हणली नाही माझं. हा या जी नमस्कार माऊली बोला. धनश्री गोरक्ष विदुळे. कलगटचे स्वामी, शिर्डीचे साई. सांगा बरं तुम्ही कोणाची आई? गोरक्षरावांचं नाव घेते सौम्याची आई. वा. या जी वहिनी साडी भारी आहे बघा. कुठनं घेतली? हा लोक काय चोऱ्या करतात का? साडी ह्या दुकानातूनच घ्यायचा प्रकार. बिचारीमध्ये दुकानातून. हा पुढं फक्त एकच मिनिटाची वेळ काय एवढं फ्रेंडली झालं की आता जणू काय रोज गप्पा मारायचे. दत्त मोहनदास घेतोय ना. काय म्हणले? माझं नाव प्राची. तुमचं नाव क्रांती? माझं नाव क्रांती. हा थोडा वेळ येणार आहे शांती. इकडे 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 इकडे. हा घाबरू नका श्वास घ्या. हा नाव? प्राची. प्राची. हा पुढं नका ते सांगायला वळलं ना. त्याचे जीवावर आम्ही असतो. हा तुमचं नाव प्राची? भूषण पारदे. पारदे. अरे आणि मधलं नाव? मधलं नाव? ज्यांच्यासाठी एवढा मोठा आठास करून माहेरून इकडे आले त्यांचं? भूषण. भूषण. पारदे. काय नाव आहे? पारदे. मधलं नाव काय आहे? भूषण. भूषण. बरं धमकी देऊ नका सावकाश बोला. हा भूषण. दत्ताला मोठच घ्यायला ना दादांचे. कुठे गेला दत्ता? हा या इकडे पुढं.
केलं? कडे केले कडी कशाची कडी केली? कडे केले थोडे केले आता करायची चेन भूषणचं नाव घेते मंगेश गोखलेची बाई बिचारी जो गाडी डीएडची परीक्षा पास झाली आणि इकडचे इकडं. तुम्हाला माहिती आहे का हे सिंगल खाली आलं ना सिंगल हे असं करायचं हे असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असेल ना आणि ज्याने आयब्रो केलेले असतात ना ते बिचारे दिवसभर तोंडाने नाही बोलत त्याशी बोल त्यातला हा प्रयोग. दत्ता शिंदे स्टेजशी संपर्क साधा दत्ताला फोन कर रे. हा सुषमा सुमित माने सुषमा सुमित माने साईबाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस पाटलांचं नाव घेते सुमित पाटलांचं नाव घ्यायला मला नाही आवडत वहिनी तुमची साडी चकमक करते लाईट मध्ये माहिती या इकडं. हा गुलाबी साडी इंस्टाग्रामला आहेत का? हो घरी गेल्यावर एक रील बनवा गुलाबी साडी आणि ज्ञानेश्वरी जालिंदर राऊत ज्ञानेश्वरी जालिंदर राऊत. दुकाना घेते आता का अभंग म्हणताय एखादा माऊली आल्यात म्हणून. हा पुढं? हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी तिकडं कशाला गेलते? इथं पंढरपूरला जायचं होतं इकडे. हा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी जालिंदर रावांचं नाव घेते माननीय श्री आदित्यराजे घोंडे पाटील यांच्या वाढदिवसासाठी माऊली वारा आल्यावर ह्याला धरा फक्त. पुढे या ती बिचारी त्यांच्या मागं जायला लागले हो. या ना पुढं. हा सविता गिरगोंड पाटील 500 पान हातरले 300 पान कातरले गिरगोंडरावांचे नाव ऐकायला इंद्रसभा उतरले. या जी बोला. अंजली गणेश शिंदे अंजली गणेश शिंदे महादेवाच्या पिंडीला बेल वाटव हा सरकारी लोखंड आहे दादा. जसं पुरुषांमध्ये भाजीत भाजी असतं तसा महिलांमध्ये महादेवाची पिंड डिस्काउंट. हा या प्रिया रामचंद्र जगताप प्रिया रामचंद्र जगताप. हा. चांदीची वाटी त्यात खडी साखराचे खडे रामचंद्र पाटलांचं नाव घेते तुमच्या पुढे. वा वहिनी काय शॉपिंगला गेलते का? पर्स लावून आले काय? मग मोबाईल साठी पर्स आहे. बरोबर. हा पुढं आरती अमर खरकंडे कसले? आरती आरती होय. बरं, हा पुढं ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा अमररावांचं नाव घेते पांडुरंगाच्या चरणी ठेवून माथा. या माधुरी दीपक ठाकरे ठाकरे. पुढं मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक सासर आणि एक महादेव दीपक रावांनी केला मला सौभाग्याचा आहे. कोमल राजेंद्र पाटील संसार करत असताना करत होती परमार्थ राजेंद्र पाटील यांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सगळ्यांना डिस्काउंट. वेळ खूप चाललाय. अहो लय भारी लय 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 भारी. ओम साईराम. साधा सोपा सरळ गेम आहे. इंजिनियर वहिनी पुढे बघा. पहिला गेम असा आहे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्सीच्या पुढे उडी मारायची. मळ्यात म्हटलं की मागा. हे दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळेला टाकणं बंधनकारक आहे. एक पुढे एक मागं टाकायचं नाही. बघूया तुमच्यापैकी कुठल्या पहिल्या 10 फायनलिस्ट मिळतात. कोण घेऊन जाते आजची पहिली गाडी म्हणजे पहिली पैठणी साडी. ओके खेळ पुन्हा समजावून सांगतो. तळ्यात म्हणजे मळ्यात सुकलं की समोरच्या खळ्यात. रेडी? करू सुरुवात. चलो सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. रेडी? साईराम. करू सुरुवात माऊली. रेडी? तळ्यात मळ्यात पहिली ते खाली सोडा घाण दिसते. कशाला धरलंय ते? कसं वाटतंय ते? महादेवाची पिंड म्हणा 3 वेळा. नका धरू. रेडी? तळ्यात चक्कडाच्या वहिनी तुमने बुलाया मैं चली आई. दोन्ही पण एकदाच टाकायचे. मागे पुढे नाही टाकायचे. मागे पुढे टाकलं तरी आऊट. गुलाबी साडीवाल्या. रेडी? मळ्यात 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 मळ्यात. आता जेवढ्या पुढं पॅड थोडं कमी कर बघा. जेवढ्या पुढं आल्या त्या आऊट होत्या. पण पहिलं नाव भूताचा म्हणून माप. समजलं? डबल बोलल्यानंतर तुम्हाला तिकडेच थांबायचं. मी तळ्यात बोललो तुम्ही तळ्यात असाल
तर मागे नाही जायचं, मळ्यात बोललो डबल आणि मळ्यात असं तर पुढं नाही यायचं. रेडी? आता मी तुमच्याबरोबर सर का इकडे. हा, आता मी ज्यांच्या बाजूला आहे त्यांचा सत्यनारायण जागरण गोंधळ एका दिवशी. हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे, हे सांगितले. रेडी? तळ्यात. बरोबर? रेडी वहिनी? तळ्यात. इथून खाली जायचं. या सर का इकडे. वा वा. रेडी वहिनी? मळ्यात, तळ्यात. कधी लग्न झालंय? 1 वर्ष झालं. 1 वर्ष. आणि त्यांचं? 1 वर्ष झालं. कसं झालं? लव्ह मॅरेज? नाही अरेंज नाही. आणि त्यांचं? ते पण अरेंज मॅरेज. भांडणं होतात का? होतात ना. होतात. नवीन नवीन असल्यावर पण. बरं, महागार कोण घेतं? महागार. महागार. हा. भांडणं महागार कोण घेतं? मी घेते ना. का? तुम्हाला काही गडबड आहे का? इकडे बघा. हा, कुठं झाले लग्न? लग्न गावाकडं. गाव कुठं आला? मेंटल कुठनं? सांगणारा माणूस पब्लिक मध्ये आहे का? तुम्ही खाली कोण? सासू आहे का? खाली कोण आहे? सासू. काय सासू? हात वर करा बरं. सासू तर टांगड्यावर. हे सासू बघितलं का? सासू खुर्चीवर पाय ठेवून बसले. सुनेची खुर्ची आहे ती. पुरुषोत्तम दादा खुर्चीसाठी नाही काय, त्यांनी खुर्ची जाऊन मग तिच्या खुर्चीवर पाय ठेवला आहे की दुसरं कोणी नेऊ नये. अवघड कार्यक्रम आहे. रेडी? करू सुरुवात. हे काय? हे पाय, हे डोकं आहे. इथं सुरुवात आहे. हे काय? तेज. काय? हा, माग कुठं आणि समोर? आता गळ्यात आलं उरता. हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे. तळ्यात म्हणजे पुढं, मळ्यात म्हणजे माग. मी एवढं सांगतोय तरी तुम्ही आउट होणार. रेडी? मळ्यात. लक्ष द्या. तळ्यात. बरोबर? दोन्ही एक दस टाका. माग पुढं काय लोकांचे आहेत का? आपलेच आहेत. रेडी? तळ्यात. आता नव्हते टाकायचे. हा, बाकीचे बघ नाही, तिघी जणीच आहेत सत्यनारायणाला. जावा कडकडन. ओ वहिनी, माऊली. काय नाही, टाटा म्हणायचं. ते बिचारीला तेज. तुम्ही पण गेले होते ना? या बिचारीने बाटलीत पेट्रोल आणले वाटतं, गाडी घेऊन जाईल. अहो फोन सुद्धा नाही म्हणते माऊली. या. येस. हा, अरे ना, तुमचं कधी झालंय? काय प्रगती? 1 मुलगा आणि 1 मुलगी. दादा, मी त्यांना विचारलं 10 वर्षात काय प्रगती? त्या म्हणे 1 मुलगा आणि 1 मुलगी. आता काय ह्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा म्हणू? अहो प्रगती म्हणजे घर गाडी असला तर लेकरं काय, त्याला काय अर्ज भरायचं का बँकेत? इकडे या. सुरू बिचारी म्हणजे प्रगती म्हणजे 1 मुलगा 1 मुलगी. तुमची प्रगती? म्हणून सरकार 1,500 वाटायला लागले. हो, प्रगती चांगली आहे. आपल्या देशाची लोकसंख्याच वाढली आहे त्याच्यामुळं. ह्या दोघी पण आउट होणार नाही, त्या दोघींकडे लक्ष द्या. रेडी? मळ्यात. बरं असू द्या. रेडी? तळ्यात. जास्त टेन्शन नका घेऊ. रेडी? तळ्यात. घ्या बसून. अजून कोण गेलं? सह्याद्री. राहू दे, मोबाईल नवीन घेतलाय, तुला माहिती आहे मला. लक्ष दे. गेलेला पाठव. तुम्ही गेले नाही? आता घालवतो. या त्याला काय मंत्र मानायचा का? मळ्यात. एवढंच आहे. मराठी उडी. हा, रेडी? हा, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. आखाडाचा महिना चालू आहे.
लिंबावानी डोळ कावळे उभी हाय काय झालं वहिनी? झालं हा ठीक आहे. पुढं काय झालं? गेले होते ना? गेले का? नाही बघितलं. या तुम्हाला दाखवतो आता. या माझ्या शेजारी नको. मी काय भंगारवाला पुरुष घरी जाणार? त्या बाबाने मी गेटवर यायची आधी 90 जमा केले. पहिले 10 झाले होते. हा कन्फ्यूज करता माणसाला. वहिनी हे उभा हिथं उभं राहून सुद्धा तुमचा कार्यक्रम करून दाखवतो. कसलं भान कुठून येतो घ्या की ना. तुम्हाला बी घालवतो त्यांच्या बरोबर. रेडी? तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. गेले ना? मग शिशी बोलू उचलायला बिचारी म्हणायला लागली हो. हा नाही ना असं कसं गेम म्हणून पुढं कार्यक्रमाचं कसं होणार? 5 मिनिटं लागणार. 7 मिनिटं अजून जाईल ना गेम. वहिनी जाऊ दे. हा आउट एकदाचं. तुमचं कधी झालंय? झालं 7 वर्ष झाले. बरं आहे ना सगळं? ते कुठे राहतात? इथंच राहतो आणि तुम्ही? आम्ही परत त्या दोघं मिळून राहतात तिकडे? आम्ही वेगळं वेगळं राहतो. ती घरी राहते, मी स्लॅबवर राहतो. रेडी? ह्यांना बघा आउट करतो. रेडी? तळ्यात बसून घ्या. हे चल भाऊ पटपट काढ बाहेर. आउट झाले लगेच का? हां यस. प्रत्यक्षा नाव आहे ना तुमचं? आणि प्रत्यक्षाच्या ह्यांचं काय नाव आहे? गणेश गणेश. आणि आडनाव काय? लुटे. कोणाचं? आडनाव लुटे आहे त्यांचं. रेडी? आता तुम्ही आउट होणार आहेत. हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे. मळ्यात तळ्यात. वहिनी समजा तुम्हाला गाडी मिळेल तर पहिला फोन कुणाला करणार? गाडीकडे नका बघू. लगेच आसपासकडे फिरवला. गाडी मिळेल तर पहिला फोन कुणाला करणार? भावाला. हा नाही मिस्टरांना का नको? आज जे काय ते का लढाईला गेलेत का? आज जे काय आहे ते भावामुळेच आहे. आणि मिस्टर आहेत ना, पण भावानं लहानच मोठं केलंय. म्हणजे आपण इकडं किती उड्या हाणाय तेवढ्या हाना, शेवटी माहेरचीच ओढ आहे. जाऊ जाऊ तुमची काही चूक नाही. कशी का असे ना भावाला फोन. तुमच्याकडे आहे का 2 व्हीलर? आहे तरी पण पाहिजे. नाही, खेळायसाठी आहे ना, मग एक फन म्हणून खेळायला पाहिजे, जिंकण्यासाठी नाही. आणि कंगवा म्हणून लक्ष द्या. आउट होतील आता. रेडी ना वहिनी? तळ्यात बसून घ्या. गेल्या वहिनी. गाडी काय झालं? गेला. दुसऱ्या बामणाला विचारून टाकायचं आहे. वहिनी गेले. जावा जावा. गडबड आहे माझ्या मागे. या वहिनी. सगळीकडे माऊली. वहिनी किती वाजलेत घड्याळात? पुरुषोत्तम दादा त्यांच्या घड्याळात 12 वाजून 29 मिनिटं झालेत. त्यांच्या अँड्रॉइड घड्याळ आहे. पण हा वहिनी जाऊ दे बाई. चार्जिंग करून आणता येत नव्हतं का तुम्हाला? भारीत आहे त्या. साडी कुठनं घेतली? आम्ही चोऱ्या करायला जातो. दुकानातच मिळते हो साडी. ओके. चकमक 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 करते. हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे. मळ्यात तळ्यात. एवढं टेन्शन जर घेतलं तर कसं व्हायचं? रेडी? तळ्यात. ह्या दोघीला काय धरून पंढरपूरला घेऊन चालले? ह्या दोघीचे हात धरले माऊली. हा या इकडं. हा ह्या पडतीला मळ्यात. हा तळ्यात. जोरात. मळ्यात चप्पल घालतात. नाही पाठवतो की मागणं जाऊ. कोरिअरनं पाठवतो. कोण गेलं मला अजून? गेलेले पाठव ना. तुम्ही गेले? जाऊ वहिनी. इकडे इकडे इकडे. त्या टोले भारी काढला बाबा. इथं काढला, इथं काढला. अहो तुमचं शिंदे आणावं आहे ना? हे त्यांचं पण आहे. येस. रेडी? तळ्यात पुढं मळ्यात मागं. मळ्यात तळ्यात. कार्यक्रम बघता का होम मिनिस्टर? कुठं? व्हिडिओ मध्ये. युट्यूबला ना? वा वा वा. रेडी? तळ्यात बसून. कशी नशिबान थक्का एक
एकदा चान्स द्या, 10 रुपये जमा करा माग. बरं हां वहिनी सर काय तुम्ही माझ्या शेजारी येऊ नका. ओके हा रेडी. मळे तळे मळे तळे मळे तळे तळे. बिचारे असं बघायला लागले की लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या खात्यावर जमा करून घेतोय मी. वॉन्टच कंटिन्यू करता. हां तुम्ही राहता, तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज. त्यांच्या टॅटू बघूनच कळलं मला लव्ह मॅरेज आहे. असा अभ्यास ठेवा ठीक आहे. कुठं ओळख झाली वहिनी त्यांची तुमची? तिकडे वहिनी मी पुन्हा लांब जाऊन उड्या मारतो बस. कुठं ओळख झाली तुमची? नाही माहिती. मग लग्न कसं करून घेतलं? असंच केलं. माझी बायको असंच पोहा कर म्हणलं तर करत नाही म्हणते. किती खाणार आधी सांगा. मी बिचारी म्हणते असंच लग्न केलं. या इकडे. हां खरं सांगा, तुम्हाला बक्षीस देऊन टाकायचं. कुठं ओळख झाली? टाकीवर. आजपर्यंत टाकी पाणी सोडायच्या कामाला असते, आज कळलं ओळख करून घ्यायला पण कामाला येते. बरं हां पहिलं प्रपोज कोणी केलं, त्यांनी का तुम्ही? कुणीच नाही. मग दोघं का वरून उडी मारायला गेलते का? कोणीतरी केलं असेल ना? नाही. मग लग्न कसं झालं? ते मला ताई बोलले होते पहिल्यांदा तर. अच्छा म्हणजे तुम्ही प्रपोज केलं. असं सत्यानारायण आहे. स्त्रीनं महिलांना 50% आरक्षण आहे माऊली. बिंदास बोला. हां बरं हां नाही म्हटलं होते मग कोणा? काय नाही. प्रगती? कुछ नाही. कधी झालंय? 2 वर्ष झाली. हे ताजंच आहे की आता झालंय म्हणून प्रगती? काय हे म्हणलं प्रगती विचारा म्हणलं माझं काय करायचं? रेडी. हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे. रेडी. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. लय डोळे मोठे करू नका. रेडी. तळ्यात 1 2 3 साईड पटपट पाठव. चल रेडी. मळ्यात मळ्यात वहिनी. हळू हळू हळू. तुम्ही मगापासून उड्या का मारत नाही वहिनी? मारते की. मारता या बरं. हां रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. या गेले माऊली बसून घ्या. जाऊ द्या. सोन्याची मम्मी तुम्ही कुठं होता इतक्या वेळ? कोण होते? सगळे कोपऱ्यात होते. मला फोन करायचा, मी तिकडे आलो असतो ना. इतकं दिसलेच नाही. बरे आहेत का साहेब? कसे आहेत? बरे आहेत ना. घरी कोण आहे? आहेत ना. बरं आहे ना सगळं? रेडी का? तळ्यात रेडी. मळ्यात मळ्यात गेले. सर तळ्यात म्हणले. मळ्यात म्हणले. मळ्यात. ब्रह्मा विष्णू आणि थोडं डिले कमी ठेवा. हां मी तळ्यात म्हणलो. बरं हां आता मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. होईल. काय करता तुम्ही? काय करता? उड्या मारतो. दोघं मिळून मारा. फायद्याचं आहे. कसं नाही माऊली, काहीतरी वजन कमी होईल, काहीतरी व्यायाम होईल ना. अवघड कार्यक्रम आहे. दोघं मिळून उड्या मारा. बाकी तुम्ही काय करता? तुम्ही हाऊस वाईफ आहेत. रेडी. तळ्यात या बसून बघ. हा ती बिचारी म्हणते उड्या मारत. सर काय करा? तुमच्या बरोबर नाही तर माझा कुठं जाऊ? मी बरोबर असले की आउटच पडायला. वहिनी फाट्यावर जावा देऊ. फाट्यावर डेंजरस मिस केलं की मी. एवढं अंतर ठेवून उड्या मारायच्या. तर सांगतोय. रेडी. तळ्यात बसून घ्या.
हे पुई वाजवायला लागलं. खुर्ची वहिनी खुर्ची बी घेऊन चालले का बिचारीला खुर्ची जाऊ नये म्हणून हिथं ह्या माणसापाशी आणून ठेवली होती त्यांची खुर्ची. काय आवड का रे कमाई द्यावा. या वहिनी इकडं बरोबर रेडी मळ्या 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 काय झालं काय नाही या चल ओ मागे या तुम्हाला कळतच नाही कुठे बी जाता. हा रेडी सगळं गाव बघा कुठे आहे तुम्ही एकटेच पुढं होते. वहिनी रामकृष्ण हरी. हा बिचारे गेले हो लई कोर गरीबाचे माहिती आहे. रेडी मळ्या कुठं वहिनी वहिनी तुम्ही आऊट झाले नाही काही पोरगी म्हणते मी नाही झाले आऊट. तुला कळत नाही चॅसमॅन नंबर बदलून घे तुझ्या. ठीक आहे कधी म्हणतायत त्या दोघींच्या असं काय झालं बहिणी तुम्ही दुष्काळात का म्हणून वाटायला लागला. बिचारीचा चेहरा लय सुकला. या इकडं सावलीत उभा करतो इकडे. हे तळ्यात आहे कुठं आहे महागा कुठं आहे. या दोन्ही सांगून सुद्धा आऊट करतो. तळ्यात मळ्यात बरोबर आहे ना बहिणी मळ्यात. हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा रेडी तळ्यात. हॅलो हॅलो कट होतोय. हा रेडी मळ्यात मळ्यात. बोला कुंडली कर दे हरी मिठा. आता गाव बघा कुठे काय झालं आई बरं तुम्ही काय अंगणवाडी चालवता बालवाडी काहीतरी करत जावा ना. नाहीच कसं म्हणता. तळ्यात मळ्यात तळ्यात. तुम्हाला जर समजा गाडी मिळली तर काय होईल. खूप आनंद होईल. हा आणि दुसऱ्याला दुखवटा पडेल त्याचं काय. एकटीला आनंद होऊन काय करायचं. रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात. या सगळ्याच वहिनी जिंकलं जोरदार टाळ्या वाजवा. अहो लय भारी लय 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 भारी. ओके या काय नाव तुमचं माऊली. बाकीचं मी गोंधळ करू नका. हसायला तयार राहा. जी संतोष पारदे. हा शारदा संतोष पारदे. बरं आणि त्या पारदे कोण आहे. सुनबाईचं आता त्याचं काय नाव आहे. राजी भूषण पारदे. बरं हां वहिनी बचत गटाची मीटिंग थोड्या वेळानं चालू करू. ओके गाणं तुम्हालाच गायचं तुम्हालाच हे म्हणाल. दत्ता सर मॉन्टाज घ्या तुम्ही आता नका यांच्याकडे लक्ष देऊ. दत्ता सर काय असेल तर लिहून द्या. काय होतं त्याच्याकडेच मॅनेजमेंट असते. मॉन्टाज घे साहेबांचा आमदाराचा वगैरे. हां जी बोला गाणं कुठलं आहे माऊली. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुम्हालाच म्हणायचं गौतमी पाटील नाही येणार. तुम्हीच म्हणून तुम्ही डान्स करा. जी बोला. माईक माझ्याकडे राहू द्या. त्यांनी पैसे घेतलेत माझ्या विश्वासावर. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी सासूकडनं काहीतरी शिका. भारीच आहे. छान केला तुम्ही. या या सोनूची मम्मी पुढे या. सह्याद्री मोबाईल ठेव आणि इथे ये. हा जी गाणं कुठलं आहे. मुळीच नव्हते रे कृष्णा. ते काना म्हणले. बरं हां पुढं 2 शब्द बोलायचे. व्हॉट्सअपला पाठवा. अच्छा त्यांना बोलायचं. मला वाटलं मला बोलायचं. हां तुम्ही जेव्हा वणीला ट्रिप काढली होती ना आम्ही सगळ्यांनी खूप महिला ज्या वयस्कर होत्या कधीच गेल्या नव्हत्या
40 वर्ष 50 वर्ष 60 वर्षाच्या महिला होत्या. त्याच्यामुळे तुमच्यामुळं त्यांना सगळ्यांना तीर्थ घडलं आम्हाला. हा बरं, टाळ्या एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या आदित्य दादांसाठी, आमदार साहेबांसाठी. येस. या गाण्यावर आम्ही खूप डान्स केला. अगदी एकदम वयस्कर महिला होत्या आमच्यामध्ये 70 वर्षाच्या. त्यांनी एवढा डान्स केला आम्हाला, तुम्ही पाहिल्यानंतर तेच आठवलं. वा वा वा. वहिनी ह्यांचा ऐका ना, नगरपालिका जवळ आणि ह्यांचा नंबर घेऊन ठेवा बरं, प्रचाराला आम्हाला विचार चांगलं. येस येस. हां जी, पुढं. मुळीच नव्हते रे एकदा टाळ्या वाजवा बिचारीसाठी. ज्यांच्या कुणाशी लग्न झालं, फायदेशीर माणूस आहे, घरच्या घरी सगळी व्यवस्था आहे, जरी लाईट गेली तरी डबा वाजून का होईना. माऊली याला जगणं म्हणतात ना, याला जगणं म्हणतात. बिनधास्त जगायचं, याला जगणं म्हणतात म्हणलं. बिचारी ऐकते कुठे. छान केलं बरं का. रोज हे कर्ज किलोभर कमी व्हाल, छान दिसायला अजून. एवढ्या मोठ्या नाहीत या. आता त्यांचं परफॉर्म तुम्ही गाणं लावायला नाही, त्याचे पैसे नाही घेतलेले मी, ज्याचे घेतले तेवढंच बोलतो मी. हा पुढं जसं येईल. वहिनी गबासाव तुम्ही दोघी लय भांडको दिल्या गावा, बडबड बडबड करायला लागले. तर होय, त्यांनी मेकअप चांगला केला, 3 वेळा सांगता का. हा मुळीच नव्हतं रे हलके हलके रोज गाणं किती स्पीड मध्ये आणि तुम्ही एवढं स्लो म्हणायला लागला. या अरे बाबा, खेळताना तुमच्या माझ्या आमदार साहेब तुमच्या भागातल्या सुद्धा त्यांनी माझ्या कार्यक्रमात 2 व्हीलर गाडी जिंकलेली आहे. ते खेडवरनं आलेले आहेत. पण ही बिचारले हौशे यांची मिस्टर रिक्षा चालवतात. छान वाटलं आज तुम्ही माऊली या कार्यक्रमाला आले. गाणं कुठलं आहे? मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुमचं कसं लग्न झालं हो? लव्ह मॅरेज. तुझे देखा तो ये ओळख कुठे झाली? दांड्यामध्ये. दांड्या. परी हूँ मैं मी आमदार साहेबांना सांगेल. मग ह्यांची ओळख टाकीवर झाली पाण्याच्या आणि लव्ह मॅरेज झाले. आणि ह्यांची कुठं झाली? दांडिया खेळायला गेलं, ओळख झाली. तुम्ही काय करता? मी घरी आहे. तुम्ही घरी आणि ते रिक्षा चालवतात. वा वा. कामावर जायला जायला रिक्षावर. प्रपोज कुणी केलं? ते सिक्रेट असतं. सिगरेट नको वहिनी, बिडी ओढू द्या. तुम्ही सांगा कसं झालं? प्रपोज कुणी केलं? ते म्हणाले का तुम्ही म्हणाले? सिक्रेट असतं ते. वहिनी मग गाडी जिंकल्यावर द्यायची नाही हे सुद्धा आमचं सिक्रेट असते. मग आमच्याकडे मी नाही. मग गाडी एवढी द्यायची 1.5 लाखाची गाडी. हा काय म्हणले? हा त्यांनी मारला होता प्रपोज. त्यांनी मारला कसं? फेकून मारला? मारायची जागा आहे का प्रपोज? म्हणजे प्रपोज केलं म्हणावं बरं. हा काय म्हणले होते सोन्याचे पप्पा? आळंदीला येते का पंढरपूरला? म्हणले काय होते? आवडते. हा आवडती. हा मग पुन्हा काय नाही, लग्न झालं. प्रगती? 2 मुली आहेत मला. मी त्यांना प्रगती विचारली, त्याने 2 मुली सांगितल्या. हा बरं.
आता बरं चाललंय संसार. हो छान. माऊली खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला गाडी मिळो ही प्रार्थना. बस येस प्रार्थनाला सुद्धा प्रार्थना कुठे गेली खाली तिला सुद्धा प्रार्थना तुम्हाला गाडी मिळो. हा गाणं मुळीच नव्हतं रे काना माझ्या मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे आरती हलती घंटी बंद होती. हा माझ्या मना तुझ्यासाठी आले बस बस अरे बस बिचार लय दिवसाचं शिल्लक ठेवलं होतं काय की गणपतीच्या मिरवणुकीला थोडा डान्स शिल्लक राहू द्या. हा ना छान वाटलं माऊली धन्यवाद. अहो ह्यांना या म्हणलं तुझं काय पाय पडत त्यांना या म्हणलं बिचारी पायच पडायला लागले जरा. या सोन्याची मम्मी या. नाही नाही झालं की त्यांचं. हा नाही आता 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 खा हो का बक्षीस मिळू ना ना मिळू आनंद घ्या. आनंद मिळणार आहे का मिलिंद सुद्धा मिळत नाही लय बजेट आहे त्यांचं. या इकडं त्यांना नाही जो कळणार. हा मुळीच नव्हतं रे ते थरथर कापायला लागले त्याचं होटबीट हालायला लागलेत. श्वास घ्या. हा घ्या श्वास घ्या. एवढा नका घेऊ जा चाल थोडाच घ्या. त्यांनी लय घेतला होता. हा मुळीच नव्हतं मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले. ह्या पण बघितले नाही. डान्स नाही करायचं बापाविषयी गाणं म्हणायचं. बरं बोल उली उली उली. हे तर चाललंय काय खेळ वेगळा ते मध्ये मला बापाविषयी गाणं म्हणायचं मग आईविषयी म्हणा दुसरं माणूस आणायचा का तिने दुसरे कुठले पाटील आपले ते दादा लय पैसे घेतात आई माझा माईचा सांगत ते परवडल का आम्हाला आईविषयी गाणं म्हणायला पुन्हा आहे का नाही हो. हा दादांना म्हणायला होतो आज. मुळीच नव्हते रे काना माझ्या केसावर फुगे एक टोन असतो भाजीवाल्याचा वगैरे त्यांचा. मुळीच नव्हतं असं वाटायला कुत्रं पकडायची गाडी आल्यावर ओरडायला लागली बिचारी. तिकडे या, हा पुढं मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. अरे ती बिचारी रंगात आली कार्यक्रम म्हणजे कुठल्या कुठे नेता हो का आता नागिन डान्स चालू केला त्याने. डेंजर माऊली छान केलं बरं का. वा. मयूर हनुमंत गुंडरे पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे त्यांचं. थोडा बसून. हा आता दोघी तिघींनाच म्हणायला होतो बाकी सगळ्यांना एकदाच घेऊ. आनंद आनंद झालाय. बर हा बिचारीचे डोळे पाणवले हो. बोल माऊली बोल काय म्हणत आहे तुझ्या काहीच नाही. माते तुझला जर ही 2 चाकी वाहन दिलं तर काय वाटेल. काहीच नको. नको रिकामा दे रिकामा जायचं. सगळंच द्या दिलं सगळ्याच भेटलं तर बरं होईल. हा बरं म्हणा गाणं. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना बिचारी एवढं इमोशनल होऊन म्हणाले हसून मोठ्यानं म्हणा. हा मुळीच ना म्हणा ना. हा मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना पाऊले चालती पंढरीची वाट.
गाणं कुठं होतं कुठंच निघाले. शिंदे बहिणी या, ऍक्टिव्ह महिला घेऊ. शिंदे बहिणी 1 2 3 तिघींना चान्स. काय झालंय? पटलांचं बैल. ह्यांच्या टाकीवर प्रेम झालंय. लोक टाकी खाली बसतात, मी वर जाऊन बसले पहिले बाया. हा मुळीच नवकरे काना. बासरी अशी असा पवा असते. नागिन वहिनी कुठे गेल्या? ते इथं आहे ते बिचारीना असं चालू करा. पवा असा असते. हा मुळीच नवकरे काना. माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आणि टाकीवर माऊली, हे तर भेटलात, पुन्हा भेटू नका. पुन्हा पण भेटणारच आहे. वा 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 वा. डायरेक्ट कामावून इकडे आले का? हा हो. मेकअप उतरलाय हो म्हणून म्हणलं. घरनं आले असते तर थोडं टचअप करून आले असते. लय मोठा अभ्यास आहे. होम मिनिस्टर उगाच नाही, मी 18 वर्ष झालं करतोय. हा टीव्हीवरचं बंद झालं, पण माझं चालू आहे अजून. चांगला मित्र पडते माझे. इलेक्शन आल्यावर तर लय गाडी पडते माझी. आता नगरपालिका आली, आमदारकीला 37 आमदार निवडून आलेत आपल्या प्रचारातनं. आता नगरपालिकेला किती नगरपालिका सगळीकडे फिरायचं काम तेवढंच आहे. हां मेरे सौंदर्य का राज लक्ष. आता काय म्हणू, 5 पे 1 फ्री, 5 पे 1 फ्री, 5 पे 1 फ्री. हा बघून गाणंच विसरून गेले. मला बघून बाई. मुळीच नव्हतं रे माझ्या. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गावी, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गावी. हे गाणं होतं. मग मुळीच नव्हतं रे माझ्या. ते चुकलं. काय म्हणतो? बाईवर नाही. एक काम करा. हा? तुम्ही मला कन्फ्युज करायला. बाई, मी गाणं म्हणतो, तुम्ही सगळ्या मिळून डान्स करा. माऊली, तुमच्या पायाला हात लावतो. आयुष्य छोटं आहे, आज जगून घ्या. मुळीच नव्हतं रे काना, काना. माझ्या मना. मुळीच नव्हतं रे कृष्णा. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मनात. एक, दोन, ठीक आहे, 3, 4, 5, 6. बाकीच्या मागत हे आहे का? सोडीले
जणीला पैठणी जाऊ बाजूला भारी केलं सगळ्यांनी छान केलं जाऊ द्या एवढं मनमुराद बिचारा डान्स वहिनी शिंदे वहिनी अहो लय भारी लय 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 भारी नजर जो तेरी मैं दीवानी हो गई कसं वाटलं बरं वाटलं आता गाणं लावतो ओके मला भरलं तुझं आणि मी तुझा उमेदवार तुझ्या एक मनासाठी माझं काळीज तुटलंय एक मनासाठी माझं काळीज तुटलंय जवा बघतीस तू माझ्याकडे माझा पदर 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 होते म्हणत आणि काळू तुम्हाला माझ्या
वाटत आहे ते मला नाही ना कसलं येडवणी केलं बाया हे इकडे तुम्ही बरे आहेत ना तुम्ही बिचारी बघायची की कट आवायची की कट हा म्हणलं की नाही का म्हणतात अंगात निघत येत नाही मग महाग जावा लिंब नाही द्यायला शनी सगळ्यात भारी अंगात आला ह्याला पैसे नाही पण देणार तुम्ही नाही बघितलं हा उभी हरिणीचं मागाला नकाबा माझ्या मित्राला फोन करून त्याची जादू म्हणते काय माझ्या मित्राला फोन करून त्याची जादू म्हणते काय रस्त्याला ये म्हणलं त्याच्यानं डान्स मी शिकू आपल्या या पंचक्रोशीतील सर्व महिला माता भगिनींच्या आवडीचा खेळ म्हणजे खेळ पैठणीचा हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध निवेदक आणि त्याबरोबर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मनापासून सर्वांना बरोबर घेऊन करतात ते असे क्रांतीनाना मळेगावकर यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आळंदी नगर परिषदेचे सर्व आजी माजी पदाधिकारी धार्मिक क्षेत्रातील अनेक हरिभक्त परायण महाराज असतील सर्व सहकारी असतील आदित्य भाऊ असतील आणि त्यांचा संपूर्ण परिवार असेल गुंडरे कुटुंब एक या गावातील एक आदर्श परिवार आहे जुन्या काळापासून या परिवाराची ओळख या आळंदी नगरीमध्ये आपण जवळून पाहता जनतेने पुन्हा जर संधी दिली तर निश्चित तुमचा कार्यक्रम या ठिकाणी पुन्हा खेड तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम तुमचे झाले मी जवळून पाहिले परंतु तुमच्या कार्यक्रमाला निश्चित यश आहे तुमच्या कार्यक्रमामुळे निश्चित अनेकांना सुद्धा यश येवो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण श्री एकदंता एक पडे तुझे आता एकी दावीसी अनेकता परी एकात्मता न मोडे विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोपाराय भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज व स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राण पणाला लावले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पुण्यभूमीमध्ये अर्थात श्री क्षेत्र अलंकापुरीमध्ये आज आपण या मंगल कार्यालयामध्ये अतिशय उत्साहात अतिशय आनंदात आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व श्री आदित्यराजे हनुमंतराव भोंडरे पाटील
यांच्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आनंदाने उपस्थित आहोत. आनंद आनंद एक उत्कट ईश्वरीय वरदान, आसमंत प्रफुल्लित करणारी एक दिव्य संवेदना, मन मोराच्या पिसाऱ्यातून जणू निळ्या घनश्यामाची अनुभूती, प्रत्येकाच्या जीवनात वाहणारा स्नेह जरा, पण त्याचा करावा लागतो सोहळा. तो सोहळा आदित्य राजेच्या सर्व मित्र परिवाराने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेला आहे. खरं तर नुकतीच वारी झालेली आहे. माऊली ज्ञानोपाराया पंढरपूरला पांडुरंगाची भेट घेऊन आळंदीला परतीच्या वारीला सुरुवात झालेली आहे. या आध्यात्मिक पर्व काळामध्ये श्री आदित्य राजांचा वाढदिवस या ठिकाणी होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यानिमित्ताने माझे मित्र क्रांतीनाना मळेगावकर, सह्याद्री मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर या निमित्ताने आपल्या खेड तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या आळंदीतील सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर राजकारणामध्ये राजकारण हे निमित्त असतं, पण सामाजिक जीवनामध्ये समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता होता तर समाजाला आपलंसं करून घेणं हे आदित्य राजांच्या जीवनामधून मला पाहायला मिळतं. खरं तर आज हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे खास महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. महिला वर्ग, माता भगिनी कोणत्याही कार्यक्रमाला एवढी उपस्थिती दाखवत नाही, पण आदित्य राजांच्या बद्दलचा मनामध्ये असणारा विश्वास हा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीला कारण ठरलेला आहे असं मला वाटतं. आणि विशेष म्हणजे न्यू होम मिनिस्टर हा जो कार्यक्रम या ठिकाणी मी माझे त्यांचा परिचय सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे. आदरणीय क्रांतीनाना मळेगावकर यांचं जवळजवळ आता 6000 कार्यक्रमाचा टप्पा पूर्ण होईल. 5843 कार्यक्रम त्यांचे झालेले आहेत. ही सामान्य गोष्ट नाहीये की माता भगिनींचा आदर राखत या ठिकाणी कार्यक्रम सादर केला जातो. आणि खऱ्या अर्थाने आपणही सर्व माता भगिनी खरं तर काय की चूल मूल ह्या सगळ्या गोष्टी सोडून इथं तुम्ही मुक्तपणे व्यक्त होता आणि त्याच्यामध्ये आदर फार राखला जातो. आणि आदित्य राजांना असेल, मयूर शेठला असेल, खरं तर समाजाची नाडी कळलेली आहे. त्यांनी आतापर्यंत जी काही विकास कामं केलेली आहेत, समाजासाठी केलेली विकास कामं आहेत, मग सीसीटीव्ही असेल, अपघात जास्त होऊ नयेत म्हणून स्पीड ब्रेकर बसवणं असेल, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर असेल, गुणवंतांचा सन्मान असेल, भव्य दांडिया असेल, असे अनेकविध उपक्रम आदित्य राजांच्या माध्यमातून नेहमीच आपल्या समोर होत असतात. खरं तर सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना साहेब कुटुंबावर तुळशीपत्र ठेवावं लागतं आणि खऱ्या अर्थाने कुटुंबाचा एक फार मोठा पाठिंबा सामाजिक कार्यामध्ये असावा लागतो. आणि आदित्य राजे जरी आपल्याला समोर दिसत असतील, त्यांचा फेस जरी असला तरी पाठीमागे त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं असतं. विशेष करून मी मयूर शेठ गोंडरे पाटील यांचा उल्लेख करेल की आपल्या भावाला सामाजिक कार्यामध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं किंवा आदित्य राजेंचे सर्व मित्र परिवार असेल त्यांचाही मनापासून आवर्जून उल्लेख करेल. आपल्या सर्वांच्या सोबतीमुळे आदित्य राजांचे हे सामाजिक कार्य असंच पुढे माऊलींच्या कृपेने होत राहील याची मला खात्री आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदित्य खरं तर बोर्डवर लिहिलेले आहे सक्षम जनसेवक, समाजसेवक, कार्यक्षम संयमी युवकांचा युवा नेतृत्व, प्रेरणा, कार्यसम्राट, प्रौढांचा आधार, क्रीडाप्रेमी, ह्या सगळ्या गोष्टी आदित्य राजांच्या बाबतीत लागू ठरतात असं मला वाटतं. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदित्य राजांना अभिष्ट चिंतनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आदित्य राजे जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळो. भाग्यवान ह्या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून पळो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न होणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा, भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. रामकृष्ण हरी, जय शिवराय. धन्यवाद दादा. अशी सदिच्छा शुभेच्छा सदैव आमच्या सोबत राहू. मनापासून आभार मानतो, कारण की जेव्हापासून आम्ही कार्यक्रम बघतोय, एमडी साहेब असतील, आमदार साहेब असतील, आम्हाला खूप हसवलं आणि असंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला हसवत राहू अशी माऊलीची मी प्रार्थना करतो. आणि राजेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माऊलीची मी प्रार्थना करतो आदित्य राजांच्या मनात जे जे काही संकल्पना असतील त्या सर्व माऊली पूर्ण करू आणि तुमच्या सर्वांच्या वतीने राजांना पुनश्च
आंखों में याद तुम्हारी आती है। जब से दिल को कहीं आराम नहीं, एक तेरे सिवा मेरे होठों पे कोई नाम नहीं। आजा अपने साथ शर्माना, धीरे धीरे से दिल को छुड़ाना, ऐसे लहरा क्यों रूबरू आ गई, धड़कने बेतहाशा तरसने लगी, तेरे सलवर कैसा जगा शोर में उठाई, मजा आ गया मेरे रश्के कमर, मेरे ताल से ताल चला गेम सांग रेडी फुग्याचा हात वरती फुग्याचा हात वरती दूर दूर थांबा लाईट बंद चालू नाही करायची कारण काडी लागली आग बाई आग बाई आदित्यराजे गुंडे पडल्यासारखा माणूस शोधून सापडायचा आग बाई आग बाई आदित्यराजे गुंडे पडल्यासारखा नाच करायचा आग बाई आग बाई चालू नवऱ्याची शपथ आहे फोडू नका नवऱ्याची शपथ आहे आता आता थांबलंय आता नवऱ्याची शपथ वहिनी भावा
ती झाल्या. अरे सोन्याची आई थांबा. दोन. येत्या काळामध्ये आदित्य दादा कुठे गेले? येत्या काळामध्ये जेव्हा या दादा एकदा खरंच स्टेजवर या. जर कार्यक्रम आवडत असेल तर दादा स्टेजवर येईपर्यंत टाळ्या वाजवत ठेवायच्या. दादा या सगळ्या माता माऊलींच्या आशीर्वादानं तुमची जी जी येत्या काळातली राजकीय स्वप्न असतील ती सगळी पूर्ण व्हावं आणि या माता माऊली आशीर्वाद देणार तर दोन्ही हात वर करून सांगा बरं. क्या बात आहे. आणि खरंच सांगतो येत्या काळात जे काय तुमची इच्छा असेल मनोकामना असेल ते पूर्ण हो एवढीच साईनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या हस्ते आपण या वहिनींना पैठणी साडी देऊया. दोन मिनिट वहिनी घाण दिसते. सोडा वहिनी घाण दिसते. काय ह्यांना धरा की ह्यांना काय येतं त्याला करोना झाला काय. याला म्हणते ती एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री. वहिनी जावा पुढची सर करा. पळले नाही तुम्ही आवडता तुम्ही इकडे इथं घुस. तुम्ही दोघी जणी येण्यात काढायला मला इथं सांगा. पुण्याचं सोनार धरू तीन मागच्या दोन वहिनी सॉन कोण तिघी होत्या? वहिनी लय खान दिसायला लागले. जोरात पळायचं नाही जोरात पळायचं. रात्रीची धमाल जीवा शिवाची बहीण पाच आऊट झाले पहिला खाली. लेडीज माणूस पहिला खाली घ्या. तुम्ही पहिला आऊट बक्षीस घेऊन. हा 5 जणी काय दोन पहिला खाली काढा आधी जोरात नाही. बरोबर आहे ह्या बरोबर आहे. तिघी जणी करणं. वहिनी अभ्यास लय झालाय माझा. दोन या बाहेर वहिनी तुमची शपथ सांगतो आज बुधवारी खोटं म्हणणार नाही. चला बसून घ्या चला ज्यांनी बक्षीस घेतलं. चला सगळ्याच आऊट झाल्या चला बसून घ्या. सगळ्या खाली निघा. अरे असं का म्हणजे आऊट झाले चल पण कोण गेला आता?
तिकडे बघितलं पक्क्याची शपथ मरेल तू संध्याकाळी खोटं बोल तिकडे बघ नाही कुठे नाही शपथ दिली आज मंगळवारची शपथ आज कुणीवर आहे चिटिंग बिटिंग काय नाही सरकार त्यांचं स्थापन झालंय त्याला मी काहीच करू शकत नाही चौकी बक्षीस घेऊन आले यावं थांब असतोस तुम्ही जा बक्षीस घेऊन खा आधी उतरून घ्या तू ह्याला दिला क्षमा कोण गेलं मला कोण मागून आला वहिनी तुमची शपथ मी आता बघितली हा चल खाली चल खाली चल एवढा फुवायचा फुटला पाहिजे ज्याचं सगळ्यात पहिलं फुटेल ए माझी आई असं पकड आई एका झाला एक हात मागे ज्याचा आधी फुटेल तो पहिला मग दुसरा मग तिसरा मग चौथा मग पाचवा चिटिंग करताय असं मला जाणवलं तर मी घरी पाठवणार म्हणजे तुम्ही बाद झाले तुमच्या जागी मी दुसरा माणूस घेणार मग दाबता हे करताय सगळे कॅमेरे ऑन करा ओके तुमची वेळ चालू झाली हात लावायचा नाही इथे चालू आहे वेळ चालू झाली आता दुसरा हात लावायचा नाही वहिनी तुम्ही फुगा लागताय मी आऊट करेन दुसरा हात लावायचा नाही पहिला दुसरा तिसरा अच्छा जोरदार टाळ्यांमध्ये व्यासपीठावरती आमंत्रित करूया श्री रामेश्वर यमगर काय झालं तुम्ही रडताय का तुम्ही होम मिनिस्टर झाले की अयो आमची गाडी 2-4 महिन्याखाली हरवलेली आहे पोलीस कंप्लेंट वगैरे केली ती 4 महिने झाले ना पेमेंट नाहीये म्हणून घेत नाहीये गाडी कशी आहे परिस्थिती घरची नाजूकच आहे कधी विचार करता गाडी जिंकाल तुम्ही हरवलं होतं पण आता काय नशिबात होतं म्हणून भेटलं ना घरचं काय म्हणजे गरीब परिस्थिती म्हणजे काय घरी कामाला जातो मिस्टर कामाला जातात 2 मुलं आहेत गाडी नाहीये का गाडी हरवली आमची चोरीला गेली होती 2-3 महिन्याला पण केलं होतं मी त्यावेळेस पण नाही सापडली आणि गाडी अशी होती की म्हणजे घेण्याची आता परिस्थिती नाही आहे माझी सध्या ना त्याच्यामुळे किती पगार आहे त्यांना दर आहे 15-20 पर्यंत जातो फक्त घर हे सगळं भागवायचं अरे आम्हाला पैसे पाठवायला आता सासरे गावाला वयस्कर ना त्यांना पण पैसे द्यायला आता रडायला आलं मला मिस्टरांना हे द्यायचं होतं माझ्याकडे ते मला आज आयोजक सुद्धा रडले गाडी ज्यांना मिळाली हीच होम मिनिस्टरची खासियत आहे का पण माहिती आहे परिस्थिती कशी आमची हा त्यांनी तर ऍडमिशन पण माझ्या मुलाचं केलेलं आहे डोनेशन भरपूर बोलत होते तर म्हणजे दादांनीच तुम्हाला मदत केलेली आहे म्हणजे आता जर नवीन गाडी घ्यायची म्हणजे तुमच्या नवऱ्याला किती दिवस काम करावं लागलं असतं अहो नाही म्हणजे आम्ही 1 वर्षभर घेणारच नव्हतो ते सकाळी 7ला घरून निघतायत संध्याकाळी झालं तिथून PMT ला जातात तर त्यांचं नाम नको लावलंय तर 3 गाड्या बदलत जातात ते इथून संध्याकाळी घरी यायला पण 10-11 वाजतात छोटी छोटी मुलं आहेत वाट बघत असतात त्या टायमिंगपर्यंत अशी आणि रात्री 11:30ला घरी आले होते हा ते ताईसाठी टाळ्या वाजत होतो होम मिनिस्टर आज यांचं स्वप्न साकार झालं पैठणी पण घेऊन या आज या माऊलीचा सन्मान करताना मला सुद्धा आनंद वाटतो की आज अशा माऊलीच्या घरी आपण पैठणी साडी देणार आहोत
आणि गाडी पण देणार आहोत. म्हणजे वर्षभर बोलवतो आहोत, वर्षभर तुम्हाला काम करावं तेव्हा ही गाडी घेत आली असती. आम्ही थांबलो होतो भरपूर. माझ्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की मी अशा माणसांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो की ज्या माऊलीला गरज आहे. आज या माऊलीचे डोळे भरून आले. आज म्हणजे एवढं रडायला हे तुमचे मिस्टर ना चांगला क्वालिटी घ्यायची जाणतो नाही बंदी पेढा सातारा निघून या. बस हे कोण आहे? बायको आहे. हे मिस्टर म्हणते काय? माझे मिस्टर आहेत. काय वाटतंय इकडून? बरं या मुलाखत घे तुमची. आज बायको जिंकली एवढ्या 1,000-1,500 महिला. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आमची परिस्थिती हालाकी असताना पण माझी बाईक चोरीला गेली होती 2 महिन्यापूर्वी. आम्ही खूप फिरलो. गाडी घ्यायची परिस्थिती पण नाही. माऊलीच्या आशीर्वादाने आणि आदित्यबाईच्या आशीर्वादाने आम्हाला खूप आनंद होतो. डोळ्यात आनंद वासरू होता. म्हणजे गाडी घ्यायचा प्रयत्न करायचं म्हटलं तरी कामाला जायचे रोज गाडीवरती जाताय म्हणजे बसनं जाताय? हा बसनं जातो. परिस्थिती जर चांगली असेल तर गाडी लगेच घेतली असते. देवाला पण काळजी आहे की यस तुम्हाला सांगतो माऊली माझं म्हणण्यात काय अर्थ नाही. त्याला काळजी आहे. तो बसलाय ना त्याला माहिती आहे की कोणाला कुठल्या गोष्टीची गरज आहे नाही का. ज्यांनी चोच दिला तोच सारा देणार. कोण काय घेणार आणि कोण काय देणार नाही. ज्यांनी चोच दिला तोच दाना देणार. आदित्य दादाच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून दादा तुमचा वाढदिवस सार्थक लागला. दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आनंदाचे अश्रू तुमचं प्रत्येक स्वप्न प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. साईनाथाकडे प्रार्थना आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना करतो की जे जे हवं जे जे वांछित ते ते लाहो एवढी तुमची प्रार्थना परमेश्वरांनी करतो. आणि आमच्या कंदील आजी नवीन उठून या इकडे. तर आमचा एक नियम आहे. होम मिनिस्टर झाल्यावर नवरा बायकोला नाचावं लागतं. नाचलं तर बक्षीस आहे. वहिनी इकडे तुम्हाला पोरं सांभाळायचं का? पुढच्या कार्यक्रमाची का गाडी पोरं सांभाळा. दोघांनी डान्स करायचा आहे. आज कार्यक्रमानिमित्त वाढदिवसानिमित्त जो खेळपट्टीचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये जयश्री म्हणजे सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की आम्ही लहानपणापासून एकत्रच वाढलेलो आहे. आणि आज असं सौभाग्य भेटलं की त्याची परिस्थिती एवढी हलाखीची हे मला माहिती आहे. तिचा ॲडमिशनचा जो विषय होता तो पण डोनेशनमध्ये रुपया पण तिला देऊन दिला नाही. एक फोन केला तिचं काम झालं. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं फक्त एवढंच की माहिती याच्यासाठी आपण घेतला आहे. मला भरपूर जण म्हणतात की बाबा गाववाली लोक नाहीये बाहेरणारे लोकच तुझ्यासोबत आहेत किंवा बाहेरणाऱ्यालाच मित्रपरिवार माझ्यासोबत आहे. ही खरी ताकद तुमच्या सगळ्यांची आहे. तुमच्या सगळ्यांमुळं मी आज इथे येऊन थांबलोय. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद कुणी माझ्यासोबत असेल नसेल मला फरक पडत नाही. पण तुम्ही सगळे माझ्यासोबत आहेत एवढा मला कॉन्फिडन्स आहे. आणि त्या कॉन्फिडन्सवरती आपण सगळं जिंकू. काहीच अडचण नाही. धन्यवाद. मी एकच बोलू शकतो तुला. तू खरंच सपोर्ट केला आतापर्यंत आणि इथून पुढेही करशील मला माहिती आहे. पण तुझ्यासोबत मी नेहमी कायम स्वरूपी बहीण म्हणून कायम राहणार. लहानपणापासून पण आहे पण इथून पुढे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सोबत आहे. आजपासून दिसतोय तुमच्या सोबत. कधी फोन करा. फक्त आज आधी पेमेंट घेतलं पुढच्या वेळेस कार्यक्रम झाला घेऊ. पण मी सोबत आहे तुमच्या. बस आता दोघांनी डान्स भारी केला तर बक्षीस आहे. कुठं उचला नाही नाही तुम्ही उचला. तर आज जयश्रीला जे पासिंगचे पैसे आहेत ते पण आम्ही स्वतः भरून तिच्या नावावरती करून देऊ. धन्यवाद. काय बात आहे. काय विषय? हो माझं पण थोडंसं काही बाबा बरं का. तुम्हाला काय काय दिलं? कमी आहे काही? बरं तुमचं लव्ह मॅरेज आहे.
कोणी प्रपोज केलं काय गरज होती? पुढचं बक्षीस देण्यासाठी सन्माननीय सातकर दाजी व ताईंना विनंती करतो की आपण हस्ते वॉशिंग मशीन आहे का? नाही. वॉशिंग मशीन नाहीये? वा वा वा, चांगलं झालं. जिच्या घरी चालली म्हणजे ती बिचारी उद्यापासून कापड धरायला लागली. चला या, काय सांगाल आदित्य दादांना? खूप भारी वाटलं आज मला. भारी वाटलं? ठीक आहे. आता त्यांनी मला मागाशी जसं त्यांचं सांगितलं पासिंगचं, तसं अजून एक सांगितलं. हा जो फ्रीज वॉशिंग मशीन मिळाले त्यांना विचार म्हणले, ससा एरियल कसं पॅक्सल कुठल्या कंपनीचा निर्मा द्यायचा? 10 किलो निर्मा आहे. कुठलाही चालेल. वॉशिंग मशीन भेटलं तेच खूप आहे. कुठलंही सगळे त्या बाई द्यावं का व्हायला निर्मा मग त्या 1,500 मिळाला लईच नाजूक आहे. या इकडे चला, हो चला.